रमा रमा नारू रमाबाईंस कुठे पाहिले? स्वयंपाक घरात असतील. बरे. माऊली असे मायेची मग बाप का कठोर लेकाने ग व्हावे थोर म्हणून या दुर्गा का दादा रमांस पाहिले का कुठे? हा मगाशी अंगणात होती ती. बरे, पाहतो आम्ही. आई, माझा 5व्या इयत्तेपर्यंतचा अभ्यास झाला. खरेच. अण्णांना सांग, म्हणावे इतका अभ्यास करूनही काही अघटित घडलेले नाही. तुम्ही काळजी करू नका. स्वतः म्हणतात त्याप्रमाणे शिकल्यामुळे बायकांना वैधव्य येते ही केवळ भीतीपोटी निर्माण झालेली समजूत आहे, अंधश्रद्धा. आई आई गो, मी खरेच खूप आनंदात आहे. तुझी खूप आठवण येते ग. तू भेटलीस ना की मी तुला धडा वाचून दाखवणार आहे. किती मौज येईल. पण तोपर्यंत नेहमीप्रमाणे या म्हातारी बरोबर पाठवलेला माझा निरोप वाच. हा, सरस्वती, हे सरस्वती, चल बाळा जेवायला. काल पण जेवली नाहीस ना तू, पण ऐकले ना मी तुझे. आता आज तू माझे ऐकायचेस. हा, चल बाळा, चल. मी आहे ना. चल जेवून घे सरस्वती. वहिनी वहिनी वहिनी, काय झाले? सरस्वती, ऐकणार नाहीस का तू माझे? हे बघ, गोपाळ घरी आला ना की मी तुझे नाव सांगेन हो त्यास. सरस्वती जेवत नव्हती म्हणून. चल बरं, आम्ही दोघी पाने घेतो. तू आलीस ना की ऊन जेवून घेऊयात. हा सरस्वती. वहिनी, कसे व्हायचे ओळीचे? गोपाळला घर सोडून इतकी वर्षे झाली. ही अशी शिळावून पडलेली. कधी यायची माणसात? तिच्या लेकरांचे तर सारे काही तुम्हीच करता. अजून किती काळ वाट पाहावी लागणार आहे ते वच जाणे. माझा तर आता धीर सुटत चाललाय बहिणी. पण काय करायचे हो वंस? सांगा ना, काय करायचे?
गोपाळा कधीतरी परत येईल या एका आशेवर आपण दिवस कंटतोय. खरे सांगू वंसा, सरस्वतीची चिमुकली लेकरे आपली नातवंड आहेत म्हणून आपण गुंतून राहिलो. नाहीतर आपल्याला हे दिवस काढणं फार म्हणजे फार कठीण गेले असते. पण परमेश्वर आपल्या ह्या कठीण तपश्चर्येचे फळ नक्की देईल आपल्याला. हो ना हो? नक्की देईल वहिनी, नक्की देईल. चला पानं घेऊयात. रमाबाई, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काय? तुमच्या माहेरच्या संदर्भात आहे. गोपाळ दादाचे काही कळले का? अगदी अचूक ओळखलेत रमाबाई. खरेच? होय, म्हणजे आमची भेट नाही झाली अजून, पण आमच्या काही कार्यकर्त्यांची मिरजेत भेट झाली. कसा आहे दादा? अगदी उत्तम आहेत आणि आपल्या साऱ्यांना अभिमान वाटावा असेच कार्य चालविले आहे. ज्योतिरावांच्या सत्यशोधन समितीशी संलग्न होऊन जातीभेद आणि स्पृश्यास्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत आणि हळूहळू त्यांस मोठे यशही मिळते आहे. परमेश्वराची कृपा. गोपाळ दादाचा ठाव ठिकाणा लागला. तू सुखरूप आहे. एवढेच नव्हे तर चांगले कार्यही करतो आहे. खरोखरीच सांगू का, मला खरेच वाटत नाही. साहजिकच आहे. त्यांनी कोणत्या कारणासाठी गाव सोडले हे कळले होते, पण मागील 4 वर्षात त्यांची खुशहाली, ठाव ठिकाणा काहीच कळले नव्हते. त्यामुळे आपण सारेच चिंतेत होतो आणि विशेषतः तुमच्या आई आणि अण्णासाहेब. खरोखरच धर्माच्या नावाखाली चालविलेल्या जातीपातींच्या आणि स्पृश्यास्पृश्यतेच्या बेड्यांमुळे आपले लोक जागीच अवरुद्ध होत आहेत आणि हा आपल्या उन्नतीतील फार मोठा अडसर आहे. आणि विशेष म्हणजे याच्या विरोधात उभे राहून प्रगतीची आस दाखविणाऱ्यासच विरोध होतो. गोपाळरावांसारख्या तरुणास आपल्या आई वडिलांपासून आणि बायको मुलांपासून दूर अज्ञातवासात राहावे लागते, ही केवढी मोठी आयरनी आहे. असो, आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याकरवी गोपाळरावांस निरोप धाडलेला आहे. तातडीने देवराष्ट्रे जाऊन आई, अण्णा आणि सरस्वतीताई यांची भेट घ्यावी. खरेच? होय. अगं बाई, उगीच बोल लावला हो मी सगुणेला. अगो, या माझ्या गोगल काही सगुणेला नाही गो, त्या मास्तरणीला, सगुणा देवला. अगो, मला सारखी सांगत होती ना, हे परत येतील परत येतील. मी म्हंटले तीस दुर्गे की अगो 4 वर्षे झाली मला तेच सांगतेस. काय थापा बिपा मारतेस की काय? मला म्हंटले मी तीच माई. हो, तू म्हणते कशी? म्हणाली, अहो चांगली 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, धीर धरा, हे नक्की परत येतील. अगो बाई, 100 वर्ष आयुष्य हो मला. 100 वर्ष आयुष्य? अरे बाप रे, म्हणजे कल्याण झाले आमचे. काय रे नारू, हा काय म्हणालास? नाही काय म्हणालास? कल्याण झाले काय? ऐकायला येते मला. थांबो, नाही थांब. आज तुझे ना खरोखरीचे कल्याणच करते बघच तू. नाही थांब तू आता. घे घे. कमाविनी, ही कुठून आली आता इथे मध्ये? रमा, लागलं का? ये 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 घेऊया तिला इथे. ये बाळा ये. अगो रमे, अगो तुला नव्हते गो मारायचे, त्या नारूस मारायचे होते. कुठे गेला हा बेला? पळाला कुठेतरी. अगो एरवी कधी येत नाही स्वयंपाकघरात, आजच कसे सुचले तूच या वयाचे?
बसायचेस ना वरती बुके वाचित. पण नाही आली. पाणी घे पाणी घे. लागले का गो? तुला नव्हते गो मारायचे मला. आणि हा नारू, या मेलेला कुणी सांगितलं ते मला खिजवायला? वाटेल हो बरे. दुखते का ग? अगं बाई. रमाबाई, हे काय झाले? काही नाही, पडतळावर पातेले होते ना, त्याचा काठ लागला गडबडीत. फार खोल जखम नाही ना? नाही, हळदीने भागेल. बरोबर. तुम्हास आमच्यापेक्षा जास्त ठाऊक. तुम्ही तर मोठा वैद्य आहात. अशी चेष्टा झाली तर मी बोलायचीच नाही उद्यापासून. उत्तम. नाहीतरी तुमची सारखी गडबड चालू असते. उगाच आमच्या कामात व्यत्यय येतो. अगं बाई, खरेच? आणखी चेष्टा केली तर उद्याऐवजी आजपासूनच तोंडास कुलूप लागेल. बाळ्याचे सरबत आणते. हा, थांबा रमाबाई. अहो, घाबरू नका. शांतपणे उभ्या राहा. आम्हास तुमच्याशी काही बोलावयाचे आहे. आमचे सगुणाबाई देवांशी बोलणे झाले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचा 5वी इयत्तेपर्यंतचा अभ्यास पूर्ण झाला आणि अतिशय चांगली प्रगती आहे. रमाबाई, ऐकून फार बरे वाटले. घरातील बायका सतत टोचून बोलत असत, तुम्हास अभ्यास करू देत नसत, तरीही तुम्ही जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. आम्हास तुमच्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता, तरीही तुम्ही कधीच तक्रार केली नाही. रमाबाई, तुमच्या पत्नी शोभता तुम्ही. काय गो दुर्गे? नाही, मी काय म्हणते, या रमेने माधवास काही सांगितले नसेल ना? काय? अगो हेच गो, की माझ्यामुळे तिच्या कपाळाला लागले ते. अगो, आता त्या नारूवर फेकले होते हो मी भांडे. आणि नारूला काय लागावे म्हणून फेकले होते का? जरा घाबरवण्यासाठी फेकले, बाजूलाच फेकले. तेही खडबडली मध्ये आणि लागले भांडे तिला. बाई ग दुर्गे, अगो म्हणजे रमानी माधवास सांगितले तर माधव मला घराबाहेर नाही ना काढायचा? अहो सुभद्रा काकू, शक्य तरी आहे का ते? दुसऱ्या कोणी जर तुम्हाला घराबाहेर काढले ना तर दादा परत आणील, असा आहे त्याचा स्वभाव. आणि रमेशचे म्हणाल ना तर बाकी काहीही असले तरी चहाडी नाही करत होती कधी. नाही मग ठीक आहे हो. काय ग दुर्गे, नाही तू पाहिलेस का अलीकडे? काय? अगो हेच गो, माधवाचा स्वभाव काही पूर्वीसारखा शांत नाही राहिलेला. जरा त्रासलेलाच वाटतो बाई आजकाल. असे वाटले तुम्हास? माझ्या नाही ध्यानात आले कधी. कोण जाणे बाई, पण हल्ली त्याचा दराराच वाटायला लागलाय हो. इतके मात्र खरे. हा, दादाचा दरारा वाटतो की ताई काकूचा? दुर्गे, कार्टे चेष्टा करतेस होय ग माझी? हा, आणि मला गो कशाला वाटायला पाहिजे ताईचा दरारा? अगो तिलाच वाटत असेल हो माझा दरारा. हा, सांगते तुला मी. हो, पण खरंच बाई दुर्गे, ताई करविरास गेल्यापासून ना घर कसे अगदी शांत शांतच वाटते बाई. हो ना. आणि तुम्हाला तर जास्तच. होच मुळी. आता मी कशाला खोटे बोलू? हा, अगो आमची सारखी खडाजंगी चालू असते ना स्वयंपाकघरात, तेवढीच आपली मौज. नाही तर काय, सगळे आपले गुळमुळीत आणि गिळगिळीत. दुसरे काय? आमच्या सांगली करवीराकडे असे नसते हो. इकडे आपले नुसते झणझणीत असते सगळे. हा, तुला सांगते मी दुर्गे, तिकडे करवीरास ताईला काही करमत नसेल हो. अगं मी नाही ना तिकडे जीप चालवायला. पण तिथे मोरू मामाची नवी बायको आहेच की. ताई काकूला जीव रमवायचे साधन आहेच.
आणि त्यात ती नवीन घाबरत असेल बिचारी ताई काकूच्या शिस्तीला. हो बाई, असेल घाबरत. खरंच बाई दुर्गे, या मोरूच्या नशिबाला काय म्हणायचे कोणास ठाऊक बाई. आता या तिसरीचे काय होते तेवढे फक्त बघायचे. पहिल्या 2 बायका अशा डोळ्या देखत गेल्या ग त्याच्या. ती बिचारी आईल्या, तिच्या तर सगळ्या इच्छाच अपुऱ्या राहिल्या. तशा म्हणा कुणाच्या इच्छा कधी पूर्ण होतात. असो, तर मग अशा हुशार विद्यार्थ्यास काहीतरी बक्षीस द्यावयास हवे, होय ना? खरेच आणले आहे बक्षीस माझ्यासाठी? हो. हे घ्या, ही दौत. आणि हा बोरू. हे माझ्यासाठी? हो हो, अगदी तुमच्यासाठी, स्वतंत्र. म्हणजे आता तरी तुम्ही आमच्या टेबलावरील दौत वापरून शाई सांडणार नाहीत. तेव्हा मी घाबरले होते खूप, पण इकडून थोडे सुद्धा रागे भरणे झाले नव्हते. लहान होतात तुम्ही रमाबाई. पण आता मी 5वी इयत्ता शिकले आहे. ही माझी दौत आणि हा माझा बोरू. अशीच प्रगती करा. थँक यू. छान.